परमात्मा एक सेवक टिमकी नागपूर, नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे जनरल हवन कार्य धनगरपुरा परिसरामध्ये संपन्न झाले आणि त्याच्या बैठकीला सुरुवात झाली। सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। अशीच आपले सर्वांचे समर्थ सद्गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। अशीच खांद्याला खांदा लावून चालणारी श्रीमती मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। देविका व बाळ गोपाळ उपस्थित आहे, सर्वांना माझा नमस्कार। चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नेम व सेवकांना आलेले प्रॅक्टिकल अनुभव याद्वारा होत आहे। तर मी सुद्धा दुःखी होतो, मी सुद्धा सर्व देवाची सेवा करून सोडली, पण मला सुख आणि समाधानी मिळाली नाही। आखरी मला परमात्मा एक या धर्मावर यावं लागलं आणि एका परमेश्वराची सेवा करावं लागली आणि परमेश्वराची सेवा करून मला सुख आणि समाधानी मिळाली। कारण की बोलणारे जास्त, मी काही जास्त बोलणार नाही। तर आपल्या जवळ काय आहे? आपल्या जवळ देह आहे, देह। मी देव नाही म्हटलं, देह म्हणलं। देह म्हणजे आत्मा, कोणी त्याला आत्मा म्हणतात, कोणी हृदय म्हणतात, कोणी दिल म्हणतात, कोणी ज्योत म्हणतात। जसं आपण एखादी पक्ष्याला आपण राघव म्हणतो, तोता म्हणतो, पोपट म्हणतो, मिट्टू म्हणतो, तो एकच आहे। तसा हा देह एकच आहे आणि हा देह सगळ्यापाशी आहे। तर हा देह आपल्याला साफ करायचा आहे। तर हा देह साफ कसा होईल? नदीच्या पाण्याने कधीच नाही होणार, समुद्राच्या पाण्याने सुद्धा नाही होणार आणि वरच्या पाण्याची आंघोळ केली त्यानं सुद्धा नाही होणार। मग आपल्याला हा देह साफ करायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या देहामधले जे आपले आचार विचार गलत आहे हे संपूर्ण काढून फेकावं लागेल आणि आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नेम दिले, ते आपल्याला या देहामध्ये फिट करावं लागेल। तेव्हा आपल्या मुखातून निघणारा शब्द भगवंताचा निघेल, पण आपला भगवंताचा शब्द निघत नाही। आपला शब्द हा सैतानी निघतो। तर त्याचे कारण तेच आहे का आपण आपला देह साफ केला नाही तर आपला शब्द सैतानीच निघणार आहे। म्हणून आपण कसं चाललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आपल्या गुरुने आपल्याला शिक्षण दिले, पण आपण तसं वागत नाही। महान त्यागी बाबा जुमदेवजीवर फार मोठं दुःख होतं आणि त्यांनी सुद्धा एका परमेश्वराची सेवा करून त्यांच्या परिवाराला सुख आणि समाधानी मिळाली, त्यांचा परिवार सुखी झाला आणि त्यानंतर आपल्यासारखे लोक बाबाकडे जायचे आणि बाबाला विचारायचे की बाबा मी जाणत्यापासून परेशान आहो, कोणी दारू पासून परेशान आहे, कोणी टीव्ही पासून, हार्ट अटॅक पासून, कोणी महारोगापासून, असे मोठमोठ्या बिमारीचे लोक बाबाकडे जायचे। बाबा त्यांना समजून सांगायचे आणि कार्य द्यायचे, त्यांचे सुद्धा दुःख दूर व्हायचे। तर
आपल्या बाबा म्हणजे किती महान शक्ती आहे की दुःखी लोक बाबाकडे जा आणि सुखी व्हायचा. तर संत तुकडोजी महाराज म्हणायचे, धर्म संत तुकडोजी महाराज म्हणायचे, माणूस द्या हो माणूस द्या, भीक मागतो माणूस द्या. संत तुकडोजी महाराजाने भगवंताला हात जोडून भीक मागितली, हे भगवंता, माझा आयुष्य समाप्त होत आहे आणि धर्म राष्ट्र चालवण्याकरिता कोणीतरी माणूस द्या. म्हणून महान त्यागी भगवंताने महान त्यागी बाबा जुमदेवजीला जन्माला टाकलं आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी धर्म राष्ट्र चालवलं आणि आपल्या सर्व दुःखी लोकांना सुखी केलं. म्हणून म्हटलं आहे, असा धर्म. धर्म कसा? असा धर्म बाबा जुमदेवजीचा, असा धर्म बाबा जुमदेवजीचा, तोटा होणार नाही कुणाचा. असा धर्म, असा धर्म बाबा जुमदेवजीचा, तोटा होणार नाही कुणाचा. कारण की बोलणारे पुष्कळ मार्गदर्शक आहे. म्हणून मी माझे इतर 2 शब्द थांबवतो, पूर्ण करतो आणि मी सगळ्यांना नमस्कार करतो. नमस्कार.